आई, आळूवडी बनवणार आहेस का? आळू वडीच बनवायची, पण बाळा मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. वेगळ्या पद्धतीने म्हणजे की नाही का, आळू वडी आपण त्याला बेसन लावून बनवतो ना, तर मी तसं नाही बनवणार. अच्छा. मी म्हणजे नाही का असं मुटके करून किंवा सांडगे करून उकडून तळणार आहे मी. वाव. चव तीच राहते, हा. पण फक्त मी आळू कापून घेणार आहे. अच्छा. म्हणजे थोडी वेगळी पद्धत. वेगळी पद्धत थोडीशी. हा. कारण आळू वडी बनवायची म्हटलं तर ह्याला कापायचं नाही, अक्काच भरवायचे आणि गोल करून उकडून घ्यायचे. तर मी तसं नाही करणार, मी कापणार हा. आणि जसं आपण कांदा भजी करतो का, हा. असं करणार आहे मी. ओके. तर मग चला आपण आहे ना करून घेऊयात. मग हा. त्यासाठी आहे ना मी एक 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. हा. आपण थोडं बारीक करूयात म्हणजे पटकन बारीक होईल. एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे तेवढा मी लसूण घेणार आहे ह्याच्यात आणि कोथिंबीर पण घेणार आहे मी. ते करून घेऊयात, मिरच्या छोटे छोटे तुकडे करूयात म्हणजे बारीक होईल नाही का मिरची त्याच्यात. मिरची आहे ना आपण कापून घेतलेली. आपण ह्याच्यात आहे ना कोथिंबीर, मी बरीच कोथिंबीर घेतलेली, धुवून घेतलेली कोथिंबीर मी ह्याच्यात टाकणार आहे. अद्रक पण बारीक तुकडे करून टाकणार आहे. लसूण पण बराच टाकणार आहे मी. एक चमचा भर आहे ना आपण जिरं पण टाकणार आहे ह्याच्यात वाटायला. एक चमचा आहे ना मी ओवा पण घेतलेला आहे, त्यात टाकूयात आपण. थोडंसं आहे ना आपण मीठ पण टाकूयात त्याच्यात वाटताना ना, बारीक करून घेऊयात. आता असं आहे ना वाटण करून घ्यायचं आपण नाही का, पाणी टाकून नाही वाटायचं, वास खूप छान येते बरं का. असं वाटल्यावर आपण हे असंच झाकून ठेवूयात आणि पानं कापून घेऊयात आपण. हे आहे ना पानं मी मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहेत. पानं रात्री आणली होती बरं का, पण आमच्या इथं ना लाईट नव्हती ना पाणी नव्हतं, त्याच्यामुळे मला रात्री रेसिपीच टाकता आली नाही. आमच्या इथं उन्हाळा आला की पाण्याची चालीच बॉम्बा बॉम्ब. त्यासाठी मग मी रात्री रेसिपीच टाकली नाही, कारण पाणी नव्हतं नळाला. एकतर लाईट नव्हती, काल गुरुवार होती, दिवसभर लाईट नाही, पाणी नाही, इतकं वांदं झालं होतं काल. असं आहे ना आपण बारीक कापून घेणार आहे आळूची पानं, अशी बारीक बारीक कापून घ्यायची. असं कापून केलं ना तरी चव एकच लागते बरं का वडीची. फक्त एवढंच आहे की ती असं भरवीत बसण्यापेक्षा आहे ना मिश्रण करून केलेलं भारी वाटतंय मग नाही का. ह्या पातीला ती कापलेली पानं काढून घेऊयात अशी. मला वाटतं जरा मोठीच आहेत, आपण बारीक कापून घेऊयात पानं जरा. पण मोठी जर असेल ना तर चव येईल मस्त नाही का. तर जाऊ दे, राहते मग मोठीच थोडीशी, कारण बारीक केली तर खूपच असं शिजून हे होईल ना. ह्याच्यात टाकून घेऊया ती पानं कापून घेतलेली आहेत सगळी. आता ह्याच्यात टाकून घेऊयात. आता मिरची ही नाही का सोनी वाटण केलेलं ना, आपण ह्याच्यात टाकून घेतलेलं. आता आपण आहे ना बेसन 1 वाटी घेतलेलं आहे, तर आपण ही बेसन ह्याच्यात चाळून घेऊया. परत मी अजून एवढं नाही का वरून घेतलेलं आहे, तर ह्याच्यात आपण हे पण बेसन चाळून घेऊयात नाही का. आता मी ताटात नाही चाळत, ह्याच्यात डायरेक्ट इथं चाळून, म्हणून मी असं चाळायला लागले. तर ताटात चाळलं तर पुन्हा ते ह्याच्यात ताटातलं पण ह्याच्यात वरून घ्यावं लागेल पातळ्यात नाही का. हां मग ठीक आहे, त्याच्यात वेळ जाईल ना, मग ही आपलं डायरेक्ट असंच करून घेते मी. आपण आहे ना ह्याच्यात 1 चमचा 1 किंवा 2 चमचा मी हळद घेतलेली, हळद पावडर घेतलेली आहे मी. ह्याच्यात मी सगळं कुटून घेतलेलं आहे, जिरं ओवा लसूण हे. त्याच्यामुळे मी आहे ना ह्याच्यात दुसरा मसाला कुठलाच टाकणार नाही. धना पावडर पण टाकणार आहे, कारण मी म्हणजे कोथिंबीर बारीक करून टाकलेली मी. तर मग आता ह्याच्यात मी फक्त मीठ टाकणार आहे. आपण चवीपुरतं मीठ टाकूया त्याच्यात. आपण थोडंसं लिंबू टाकूया त्याच्यात, म्हणजे जे घशात खवखव होती का खाल्ल्यावर तर होणार नाही मग लिंबामुळं. आपण थोडंसं लिंबू टाकूया त्याच्यात. त्याच्याऐवजी तुम्ही चिंच जरी टाकली ना तरी चालते. आता आहे ना आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊयात. असं थोडं पाणी करून आहे ना आपण ही असं एकजीव करून घेऊया त्याचा.
जर तुम्हाला अजून कमी वाटत असेल ना बेसन पीठ तर तुम्ही टाकू शकता. मी पण टाकते अजून, कारण मला पण याच्यात कमी वाटते थोडंसं ना. ह्या चमच्यानी परत 3 चमचे मी नाही का बेसन टाकून घेतलेले. टोटली मला वाटतं मी 2 वाट्या मी बेसन ह्याच्यात टाकून घेतलेले. हे ना आपण असं पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित, नाही का असं गोळा करून घेतलेलं आहे मी. आता आपण ह्याचं आहे ना असं सांडगं टाकल्यासारखं टाकून घेऊयात असं. आपण आहे ना ही झाकून ठेवूयात मस्त आता आणि गॅस फुल करूयात, म्हणजे पटकन उकडतील नाही का वड्या आपल्या. आपण आहे ना बघूयात आता. हे थोडंसं बाकी आहे, अजून लागतंय चाकूला. आता आपण अजून 5 मिनिटं झाकून ठेवूयात. शिजले. आता आपण आहे ना हे खाली घेऊयात, काढून गार करून घेऊयात आता हे नाही का. असं ठीक आहे. बाजूला आता गरम आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं आपण गार होऊ देऊयात. ह्याला असं भरवीत बसा किंवा नाही का असं पलटी मारा उकडा, त्याच्याऐवजी मिक्स करून डायरेक्ट उकडून घेतलं तरी मस्त आहे. चव तर एकच लागते दोन्हीची, वेगळी चव तर बदलत नाही. सुवास पण तसंच येतोय आळूवडीसारखाच. हो खूप छान येतोय. तर गार होऊशीपर्यंत म्हटलं पण तसंच काढून घेतलं मी चमच्याने नाही का. ठीक आहे. ह्यातलं म्हणजे असं जर मोठा असेल तर आपण जरा निमं कट करूयात, म्हणजे मस्त तळते नाही का. आपण आहे ना हे तळून घेऊयात आता. मोठे आहेत ना, आपण ह्याचे थोडेसे 2-2 तुकडे करून घेऊयात असे नाही का. म्हणजे नाही केले तरी चालते बरं का, पण जरा मला मोठं वाटतंय ना म्हणून मी जरा असे तुकडे करायला लागले ह्याचे. के मस्तच आहे, ह्याचे तुकडे करायची गरजच नाही आणि ह्याची पण नाही गरज काय. जे खूपच मोठे आहे ना त्याचे फक्त 2 भाग करणार आहे मी. मला आहे ना अशीच आळूवडी बनवायला जरा सोपी वाटते. आपण आहे ना आता हे तळून घेऊयात. तुम्ही आहे ना हे असं उकडून घेऊन याची भाजी बनवली तरी चालते. याची भाजी पण खूप छान होते. वाटण वाटून मस्त भाजी होती अशा आळूच्या सांडग्याची नाही का. म्हणजे दिसायला फक्त हे बदललेलं आहे, नाही तर चव एकच येते. ह्याला तेल पण जास्त लागत नाही असं करून करायला. मस्त असं जसं कोथिंबीरीच्या वड्या करतो का आपण, अगदी तसं. आपण जेव्हा नाही का आळू हे आपण मिश्रण करत होतो का आळूचं, त्या टायमिंगला तुम्ही ना ह्याच्यात तीळ पण टाका. तीळ टाकलं खूप छान होतं बघा. मी टाकलं नाही पण तुम्ही टाका करताना. हे आपल्या वेगळ्या पद्धतीच्या आळू वड्या तयार आहेत. ही आपली आळूवडी तयार आहे, साध्या सोप्या पद्धतीत केलेली नाही का.